शेतकरी मित्रांनो, या उन्हाळ्यामध्ये एप्रिल महिन्याचं तुम्ही जर नियोजन करत असाल, ह्या एप्रिल महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करण्याचं नियोजन करत असाल, विचार करत असाल, तर आजच्या ह्या फायदेशीर अशा व्हिडिओमध्ये तुम्ही आला आहात. कारण ह्या व्हिडिओमध्ये एप्रिल महिन्यामध्ये असं एक जबरदस्त आणि शेतकऱ्याला परवडणारं पीक जे 35 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येईल, त्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आणि जर तुम्ही हे पीक करत असाल, निश्चित स्वरूपात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि तुम्ही जेवढं भांडवल घालणार आहात ते भांडवलही निघून येणार आहे आणि चार पैसे अजून शेतकऱ्याच्या पदरात पडणार आहे. असं मालामाल करणारं पीक तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या व्हिडिओमध्ये हे पीक सांगत असताना काही आपल्याला निगेटिव्ह लोक आहेत, त्या निगेटिव्ह कमेंट्स करणार आहात. पण लक्षात घ्या, ज्या माझ्या शेतकऱ्यांना खरोखर हे पीक करायचं आहे त्यांनी व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. कारण या व्हिडिओमध्ये कोथिंबीर पिकाची माहिती एप्रिल महिन्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन करावं, तर लागवड बियाण्यापासून, तणनाशकापासून, फवारण्यापासून, खत औषधापासून शेवटच्या फवारणीपर्यंत संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी शेतकरी बांधव आपली व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करत नाही, तोपर्यंत कमेंट्स नक्की करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, या एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला हे मालामाल करणारं 35 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं कोथिंबीर पीक कशा पद्धतीने नियोजन करावं, तर सुरुवातीला जमिनीची निवड. लक्षात घ्या, जमीन सध्याच्या घडीला काळी असू द्या, शॅडो असू द्या, खडकाळ असू द्या, मुरमाड असू द्या, कारण पाण्याची टंचाई सर्वत्र आहे. मग अशा पद्धतीमध्ये आपण सुरुवातीला पाठ पाण्याचा अवलंब करा आणि त्यानंतर रेन पाईप, स्प्रिंकलर याचा अवश्य वापर करायचा आहे. आता कोथिंबीर पीक निवडते वेळी बियाणं येत आहे, तर बियाणं घेते वेळी लक्षात घ्या, या उन्हाळ्यामध्ये थोडासा लवकर उतार झालेला बघायला मिळतो. 8, 9, 10व्या दिवशी कोथिंबीरचा उतार झालेला बघायला मिळतो. बियाणं निवडते वेळी गावरान कास्ती असेल, आर्डोरचं सुपर ग्रीन असेल, यांसारख्या विविध जे बियाणं आहे, त्याचबरोबर आंध्रा गोल्ड असेल, हे गावरान बियाणं विसरून चालणार आहे. या तिन्हींपैकी कोणतेही एक बियाणं आपण घेऊ शकतो. आता 1 एकरासाठी बियाणं लागतं तरी किती, तर पेरणी करत असाल तर 20 किलो प्रमाणे आणि हाताच्या साहाय्याने टाकत असाल तर 50 किलोच्या प्रमाणे लागतंय. आता हाताच्या साहाय्याने कसं, एखाद्याचा हात दाट पातळ असू शकतो. आता बियाणं घेतलंय, आता पेरणी करायची. पेरणी झाल्यानंतर ताबडतोब वावर बांधून घ्यायचंय, स्प्रिंकलर आथरून घ्यायचे, मात्र पाणी पहिलं पाठ पाण्याने द्यायचंय. असं पाणी भरा की एकदम जबरदस्त तुडुंब वाफे भरले पाहिजे आणि त्यानंतर दिवसाआड आपल्याला पाणी भरायचं. आता हे पाणी भरल्यानंतर आपल्याला उतार थोडा 8व्या दिवशी, 9व्या दिवशी झालेला बघायला मिळेल. पण त्या मधल्या टप्प्यामध्ये कोथिंबीरीला आपल्याला तण नियंत्रण, तणनाशक फवारणी करायची. तर ही करते वेळी 5व्या दिवशी बरोबर पाणी भरा. कोथिंबीरीला पहिलं पाणी ते 5वं पाणी, हे लक्षात घ्या. लागवडीचा दिवस धरू नका, कारण काही शेतकरी लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पाणी देतात, कारण त्यांच्याकडे वेळ असतो नसतो त्या टायमिंगमध्ये. पण ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या दिवशी पाणी भरले तर 5व्या दिवशी परत पाणी भरायचे, दिवसाआड पाणी भरायचे आणि 6व्या दिवशी सकाळीच किंवा दुपारी उन्हामध्ये आपल्याला तण नियंत्रण, तणनाशक फवारणी करायची. ह्या वेळी आपल्याला टर्गा सुपर 12 मिली आणि गोल 12 मिली घ्यायचे 20 लिटरच्या पंपाला आणि ही फवारणी करायची आहे. त्यानंतर कोथिंबीरीचा जो 100% उतार होईल, मी म्हणतो, नंतर तुम्ही परत पाणी द्याल. त्यानंतर पाणी दिल्यानंतर जो उतार तुम्हाला झालेला बघायला मिळेल, त्यानंतरचं पुढचं एक पाणी द्यायचं, 100% उतार दिसून येईल. आता ही कोथिंबीर 100% जागवायची आपल्याला. यासाठी मेटल एक्झेल आणि ह्युमिक एकत्र करा, 200 लिटरच्या पाण्यामध्ये पाठ पाण्याने सोडून द्या किंवा स्प्रिंकलर रेन पाईपने सोडून द्या. जबरदस्त 100% उतार होणारी ग्रीनरी, शायनिंग येणारी पांढऱ्या मुळे देखील जास्त प्रमाणे चालणार आहे. पण यामध्ये एक सांगायचं राहिलं, ज्या शेतकऱ्यांना वाटतंय की आम्ही कोथिंबीर पीक करत असताना खतही टाकू शकतो, खत पेरणी करू शकतो का, तर तुम्ही NPK खत 15-15-15 हे खत टाकू शकता. हे डायरेक्ट कोथिंबीर पीक तुमचं 20 दिवसाचं होईल त्या टायमिंगला लागू पडणार आहे. आता कोथिंबीर पिकाला पहिली महत्वाची फवारणी येते 10 ते 15 दिवसांच्या दरम्यान. कोथिंबीर पिकाला पहिली फवारणी करते वेळी आदल्या दिवशी पाणी भरा, दुसऱ्या दिवशी सकाळीच ओल्या रानामध्ये आपल्याला रेडोमिल गोल्ड, प्रोफेक्ट सुपर, बायोझाईम किंवा सिएप्टॉन हे टॉनिक घ्यायचे आणि याचीच फवारणी आपल्याला करायची. त्यानंतर कोथिंबीर पिकाला बरोबर 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान आपल्याला 24-24-0 हे खत टाकून द्यायचे. मात्र 24-24-0 हे खत टाकत असताना पानांवर राहून द्यायचं नाही. पानांवर जर राहिलं तर स्क्रॉचिंग पडणे, टीक पडणे, काळा डाग येणे असे समस्या येऊ शकतात. त्यासाठी हे खत
माती आड होणं गरजेचं आहे आणि एकंदरीत फुल पाणी आपल्याला यामध्ये भरायचंय. त्यानंतर कोथिंबीर पीक पिवळं पडणे किंवा नाजूक अवस्थेमध्ये दिसतंय तर याच्यासाठी एक महत्वाची फवारणी. पुन्हा एकदा आपल्याला एनपीके खत घ्यायचे 11-36-24, यामध्ये साप पावडर घ्यायची. तर यामध्ये आपल्याला घेते वेळी बायोझायमेटॉनिक घ्या आणि फॉस्फरस अपटेक कशासाठी, फुटवे निघाले पाहिजे आणि ग्रीनरी आली पाहिजे यासाठी आपल्याला पी गोल्ड हे टॉनिक घेऊन याचीच फवारणी आपल्याला कोथिंबीर पिकाला करायची. त्यानंतर कोथिंबीर पीक तुम्हाला 8 दिवस फवारायची गरज नाही, डायरेक्ट शेवटची फवारणी करायची, पाणी भरत राहायचं. शेवटची फवारणी करते वेळी Z78 हे बुरशीनाशक घ्यायचंय. यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे जिब्रॅलिक ऍसिड आणि रोगार हे घेऊन याचीच फवारणी करा. 35 दिवसामध्ये कोथिंबीर पिकाचं उत्पादन रेकॉर्ड ब्रेक काढा. एकरी 3,000, 5,000, 6,000 पेंड्या काढायला विसरू नका. आणि मिनिमम मार्केट तुम्हाला सांगायचं झालं 10 रुपये 20 रुपये याप्रमाणे जरी मिळालं तरी शेतकऱ्याचे पैसे झालेले बघायला मिळतात. निश्चित स्वरूपात कोथिंबीर पीक हे ह्या उन्हाळ्यामध्ये पिकवणं देखील कठीण आहे आणि जगवणं देखील तितकंच कठीण आहे. पाण्याचं योग्य नियोजन करा, स्प्रिंकलर रेन पाईपाचा योग्य वापर करा आणि निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून मी सांगितल्याप्रमाणे असं जर तुम्ही नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचा फायदाच फायदा झालेला बघायला मिळणार आहे. निश्चित स्वरूपात तुमचं जेवढं भांडवल गेलं ना ते भांडवलही वसूल होणार आहे आणि अधिक 4 पैसे शेतकऱ्याच्या पदरात 100% पडलेले या उन्हाळ्यामध्ये बघायला मिळणार आहे. ही माहिती आवडली मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करा. धन्यवाद.